गहू नाही निघाला असं ना, इकडला पतला पतलाच निघाला, तिकडला मस्त निघाला दाट दाट. कोणतं विचारून पाहतो यायले. आपल्याला काही समजत नाही बापा वावरातलं. चिंकेचे आप्पा इकडे या बरं. म्हणतो शांते, पतला निघाला गहू. मी तुम्हाला विचारपूस करायची सवय आहे बायाले. विचारलं म्हणजे तुम्हाला त्रास होते काय? विचित्रच माणूस आहे. तुमच्या मनाला धीर नाही ना, उल्लीशी काही धीर नाही राहत. आपल्या वावरातलं समजलं असतं तर काय लागलं असतं. समरा पाहू. अगं तर कधीच वावरात नाही धंद्याच्या मागायचं. सून तर उल्लीशी काही पाहत नाही, आपल्यालाच पाहा लागते वावराचं. काही म्हणत सुनीले आणतो नेहमी नेहमी. भली सुनीची कड येते नेहमीच. बसली काय याच्या त्याच्या घरी चुगल्या करायला पाहिजे तुमच्या सुनीले. धंदा कोणचा आहे तिले भांडणं आणायचे. पण बोलू नये, आपल्याला 2 टाइम जेवायला भेटते ना, तेवढंच लय. तुला झालं उतरतो वय, आपल्याला काय करावं लागते. ती करत जा ना वावर, त्याईले पैसे द्यायले करत जा. डोक्याले गहू ओलवणं गे सोपं आहे का तोंडानं? उन्हाळ्याभर गहू ओलवा लागते. ओलवत जा आता उन्हाळ्याभर. घरचा गहू तर घरचाच गहू, इकडचा गहू पुरते का? इकाली होती बा, म्हणून मी लावला गहू. आले होते बरोबर आहे, पण तुमच्या इकडून आता काम होते काय? थकताना हा हा हो करताना. आता कधी गहू ओलवाचं काम नव्हतं, हरभराही पेरला त्याच्यात. सांगतो शांती, आपल्या इकडून काम होते तोपर्यंत कोणाला बोलायला चान्स द्यायचा नाही, म्हणून मी काम करतो. आतापर्यंत शेती केली, अजूनही करा, होते तोपर्यंत करा. काही कोणाच्या याच्यावर बोज म्हणून राहायचं आपण. म्हणून मी करतो. पण कामात तूही घरचे करत जाय, भांडण्याचा वाद कमी होते. तर काम करूच लागतो, पण सून निरा इथं तिथं बसते भांडणं आणते. चांगल्या गोष्टी आहे काय? चांगल्या नाही म्हटलं, म्हणून मी काम करू लागत नाही तिले. एखाद्या दिवशी तिची पायली भरली का शिक सांगतेस. आपण बोलू नाही, तिच्या नवऱ्यापाशी सांगू नाही. करतो त्याच्यापाशी कुरकुर, ते बाहेर गेली, तिचं भांडणं लावले. ते सांगत मी काय सांगतो, बाया कुरकुर करते ना, मापाशी सांगते तुझी सून अशी आहे, तुझी सून तशी आहे. बरं शांती, चल तिकडे. त्या घरची बुडगी मा घरी येऊन सांगते ना, थांब त्या बुडगीचं येणंच बंद करतो. त्या बुडगीच्या घरात निरा मा घरी कुठं धंदे करते, इथं येऊन मा घरी. मा बुडी बी सांगते ना, थांब थांब म्हणा, नाही लावून त्या घरात भांडण. मंजिरी बसलीच आहे, मी तिथं जातोच आता. घरची बुडगी आहे, मी चहा नाही मांडू शकत का? नसन तसं लावली तिनं टिरिंग टिरिंग मा घरात येऊन तमाशी लागते ती बुडगी. थांब म्हणा, नाही लावून तिच्या घरात भांडण तर मग म्हणतो म्हणा मा घरची बुडगी तर तू पण असं आहे. काम नाही करत या काही. तिला सांगतो ना मी, आई वा मला 5 रुपये नवे पोट्टे ऐकू दे ना, गोष्टी बायाच्या आईच्या गोष्टीच ऐकतो मध्ये ना. आता मला 5 रुपये द्या. हे आई नाही, मी देत नाही. मला पाहिजे मला कुठच्या फ्राई ना. कायचे 5 रुपये आहेत तर मापाशी हाय नाही ना. हो मापाशी हाय नाही म्हणून आली ना मी, हाय नाही म्हणून. तुझी रोजून नाही राहत. मला पाहिजे त्याच्यासाठी आता बाया जमा करतो काय सगळ्या. आपल्या घराकडे पाहून आले, ते आवाज गेला वाटते त्याईले. मला कळा नाही लाग, मला 5 रुपये पाहिजे. कोणी काय ऐकतच नाही. ह्याच ताल आहे. पैशाचा ताल ह्याच आहे. घरी खाले आणते तरी त्याला पैसे पाहिजेच. पाहिजे. हो बाबा आल्यावर देते तुले, मापाशी आहे नाही. तुला सांगून आली ना मापाशी आहे नाही म्हणून, चांगला राहिलं देते. बाबा आल्यावर देते, नाही तर आप्पाजीला मागजो. तू देते, तू कधी देतो मला? काही ऐकत नाही, चली मी बाहेर. मी मैत्रिणीच्या घरी जातो. रविवार आहे आता, डोकं धुतलं म्या. तुझं इकडे उवा काढतो त्या डोक्यातल्या मैत्रिणीच्या घरी, मग जाजो उवा काढून देतो त्या डोक्यात. मार खाजो तर कर 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 कर. हे मी उवा काढून देतो त्या डोक्यातल्या. नको काढू, मग काढजो. कायचं सापडत नाही मग तू, आता सापडली. काढू दे, बस इथं बशीच करतो. बड्डे झाले त्या डोक्यात, किती लय मोठे आहे ना बिचारे. उलीशिक पाहू देत ना मले. मैत्रिणीच्या डोक्यात असते ना, मी काय करू? गेलं म्हणजे होतेस, पण तू पाहू नाही देत ना मले. तू हिच्यापाशी सांगतो, हिच्या घरच्या बुडीचं बयाच बोलतो. उवा काढून आली काय पोरीच्या डोक्यातल्या म्हणून. मंजिरी उवा काढून आली काय पोरीच्या डोक्यातल्या? तिने काय उवाच नाही काढू देत. मग लय झाले आता काढून घेतो म्हटलं. कर 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 डोकं काजू ते नाही म्हणून तो पकडली, काढून आली. इथं जातो मैत्रिणीच्या घरी जातो, तिथं जातो, करते नाही. हो लच झाले ना, लच झाले. उवा बुडी मंदिरात बसाले. ची बुडी आज वावरात गेली. गहू पाहिले किती मोठा झाला म्हणे, पाहून येतो म्हणे मी. एक गोष्ट सांगू का मी? सांग ना. करतो वाटून नाही घेशील? तुला काय बेकार वाटत ना? घरची बुडी आली ती माझ्या घरी, मी ऐकले त्याच्या गोष्टी. म्हणे मा घरची बुडी ते भांडणं लावी, जाऊ दे इथंच बसतो. राणी सांगे बाई ते, झोपलीच राहते, उठत नाही, नवऱ्याला डब्बा करून देत नाही, कशीच आहे. मला नाश्त्याला देत नाही, स्वतःच करते, स्वतःच खाऊन घेते. किती आहे हो त्या घरची बुडी? तेच धंदा कुठाचा, इथं तिथं जाऊन. इले काय कमी आहे काय? स्वतःच्या हातानं करते खाते.
तरी तिले थेच घराने पोती गायनं इथं तिथं जाऊन तरी स्वतःच्या हातानं करते का ते पण मलाच द्या लागते ना करून हिच्या बाबासाठी करतो तर मी देतो ना तिले खाले तरी तिले नाव आहे काय किती काही करून इथं तिथं घराने करते भली बदमाश आहे माझ्या घरची बुडकी म्हणून तर लायकीची नाही खाऊ घालायच्या बसली का एकटीच बसली करा एकटंच बसा त्या काकू आज भांडण होणे साईच्या घरी मंजिरीच्या घरी भांडण होणे आज म्हणून तू भांडण होते म्हणून मी सांगून आली वाटते काहीतरी भांडण लावते तिच्या घरी आज भांडण लावते पाहिजे तो दड्याकात भांडण आहे तिच्या घरी आज मी ठगधन नाही म्हटलं याच्या घरचं भांडण झालं का त्याच्या घरी भांडण लावायचा लाता खातेस ते तिच्या नवऱ्याच्या हातच्या योग दिवस तर लाता खाते शांतीपणे मी सांगतो नाही त्याला हिचे भांडण लावूनच सांगतो मी म्हणे हे लय भांडण लावते म्हणे इथं तिथं आणि माय बद्दल म्हणे लय सांगते म्हणे शांती म्हणे नवऱ्यापाशी कुचू 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 चालूच राहते तिचं तिच्यावर बत्ती पाहिजेच म्हणे ना मंजिरी लयसे त्या घरची बुडी आणि मा घरी आल्यावर चहा मांडला मा घरच्या बुडीनं मी काही चहा मांडू नाही देत का व मांडू नाही देत का त्या घरच्या बुडी उठून पायाली म्हटलं मी दिसल्यावर काही काम होतं का उठून पायाचं ची बुडगी तू आली म्हणून ते गेली तू टर करतं असं करतं लय बोलतं टर करतं अशी म्हणे मी मागची बुडी तिच्या घरी खाले नाही का काय जावं लागते लोकांच्या घरी करते मस्त खाते नाही तर मला मागा करून काय जावं लागते कोणाच्या घरी ते बरोबर आहे हो अजून मागची बुडी येईन चल्ली बाई मी वावरातून येईन ते अजून चहा माया मांडा लागत मला चल्ली मी घरी म्हणशीन शिमीनं सांगितलं म्हणून माय नाव सांगू नको सांगशील नाही तर भांडणाचं काम मागचा माणूस मलाच मारन सांगू नको सांगत नाव म्हणा रात्री भांडण आहे का नाही बुडकी म्हणा माघारी येशील मला सीमा म्हणते म्हणा सीमे ओलीची बसली होती इकडे गेलती ना सीमे माई सासू येईल चहा मांडून द्या लागते वाडीत गेलती ना गहू लावला तर पाले म्हणून काही वेळ नाही मला आता बसाले मग येईन बाप्पा तिच्या बुडीले भेटते तिले माहित आहे बुडीले बुडी सांगते म्हणून नवऱ्यावरची भांडणं लावते म्हणून ते बुडी याच्या आधीच घरी जाऊन बसते तू सिमी कुठे गेलती इकडे मंजिरी बशी गेलती बाई बसली तिथं काय केलं तर कुच केलं का तिथं बसली होती का व मंजिरी हुआ काढून गेली वाटते बसली आहे ना पुरी बशी ते चालली वा चालली सीमाताई बशी बसली दिसली मला ह्या काही दिसल्या नाही मला तेच दिसली मग तिच्याच पत चालली मंजिरी काय करून आली हुआ काढून आली वाटते आज हुवायच्यावरच मोर्चा वाटते तू या लय हुआ झाल्या ना हिच्या डोक्यात बस ना खाली बस परत गेलती आता उलीचा कापूस राहिला तो वेचून घेतला काही गमे नाही मग तिकडून आल्यावर चल म्हटलं याच्या इकडे तर तू इथंच बसल्या दिसल्या म्हणून आली मी झाली आली तू शिमी गेली म्हटलं इथं गेलती मंजिरीच्या घरी तिथून काहीतरी फुसकी लावून आली ते पाहिजे ते भांडण लावते आज तुम्ही मजा पाहिजे आज सांगून देतो आणली सांगून देतो हे सांगता अजून म्हणत शिमी म्हणत या बुडकीनं सांगितलं हे बुडकीच होती तर बसली कुठे बसता सांगू नका पाहू दे येईल मजा तिची सासूलेच समजते मग शांताबाईलेच समजते शांताबाई स्वरात काढते तिची मग हो बरोबर आहे सांगू नको तू नाही तर आपल्यावरच नाव येईन आमच्यावरच येईन तू अशी नको करू अजून तू आली बा असं येईन जाऊ दे सांगू नका काकू तुम्ही सांगू नका बरं आपल्या बसल्या भांडण येईन आपल्यावर मी आहे म्हटलं और काट कुठे बसता पाच बसून ते तिचं हो बाप्पा मी सुनून कला फाडून काय गेली बचल करायला तिथं कुठे जातो बाप्पा रोगी सांगत ते बुडीले त्याची भांडणं अंगावर गेलो दिवसला तर खाणं सांगितले नीरा इच्छी तिथं लावते ना तिला सोबते का नीरा भांडणं लावी भांडणंच लावते ना तिथं गेली तिथं चोपडी बोलते भांडणं लावून येते याच्या आधी शिमी आलती बाई बसली 5-10 मिनिट चालली गेली काय गोष्टी सांगितल्या शिमीनं नाही सांगितल्या अशाच सांगितल्या चालली गेली माघरची पुढी म्हणे वावरात गेली म्हणे मग तिकडून आल्यावर म्हणे तिला चहा मांडून द्या लागते म्हणे चालली म्हणे बापा म्हणे मी गेली मग काही सांगितलं असं ना त्यापाशी तेवढे तिला कुठं धंदे येते काही सांगितलं असं त्यापाशी तशी नाही आली ते काहीतरी सांगायलाच आली असं तिला भांडणं लावायचे बरोबर समजते भांडणं नाही लावते माघरची बुडकी जाई ना तशी भांडणं लावी इथं तिथं जाते मराले भानगोड्या भांडणं रे फुकटचे भांडणं घेणं अंगावर तिच्या घरी जाऊन बुडीले हे करे ना तिथं जाऊन चहा मांडला म्हणते तिच्या घरच्या बुडीने इले चहा भेटतच नाही तसा काकून तसाच मांडला असं ना आपल्यासारखी गेली तर मांडत नाही का चहा शांता काकू तशी काही हे नाही आहे शांता चांगली आहे त्या घरची बुडी चांगली आहे तशा काही हे नाही आहे त्या घरची बुडी चांगली आहे कोणी आली म्हणजे ती बुडी मांडते चहा तिला वाटलं असं बुडी आली बा म्हणून मांडला असं चहा ते काही एवढी हे नाही आहे हे हिच्या मनात आलं असं ना म्हणून आली ती त्या घरी तिनं मापाशी काहीच सांगितलं नाही तशीच बसाली आता तू सांगून आली आली असं
सांगितलं तर काही समजते काय ही बैर तोंडीस आहे